सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शबाना अपराजताई त्याचबरोबर या विभागाचं नेतृत्व केलेले प्रवीण दाजींनी या भागात ते पाणी पुरवठा कमिटीचे चेअरमन असताना पहाटे 5-5 वाजता फिरून त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या, पाणी देण्याचं काम केलं। त्या उंच टाकीपासून या रामराव नगरला पाणी आणण्याचं काम त्यांनी त्यावेळेला त्यांच्या कारकिर्दीत केले। आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय बंदे नवाज पठाण साहेब, सोसायटीचे आमचे चेअरमन, आमचे मित्र आदरणीय सावंत साहेब, त्याचबरोबर अंकुश भोसले साहेब, इनामदार राजू साहेब, या नगरीचे माजी उपसरपंच सरपंच आमचे नसीर मुल्ला साहेब, परत आमचे शेख दाजी, माजी प्राचार्य आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर रशिया कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बंधू, आपण ही निवडणूक एवढ्यासाठी लढवतोय, या शहराचा या भागाचा जो विकास थांबलेला, विकास जो झालेला नाही, ज्या वेळेला ग्रामपंचायत असतानाच ते स्ट्रीट लाईटचं काम असेल, रस्त्याचं काम असेल, त्यावेळेस झालेलं आहे, परंतु त्यानंतर काही झालेलं नाही। आज नगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणात काम करायची संधी असताना काही मंडळींनी खोडसाळपणानं ही कामं होऊन दिली नाही। आज आमदारांना या तालुक्यासाठी वर्षाला 5 कोटीचा निधी आहे, परंतु नगरपालिकेच्या हेडवरती एवढ्या मोठ्या रकमा मिळत आहेत। आज 1500-2000 कोटीची योजना जरी आपण राबवली तर निश्चितपणानं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली, मग बंटी दुधाळ साहेब असतील, त्याचबरोबर अतुल कांबळे साहेब असतील, या सर्व मंडळी, आमचे कमलगौड रवी साहेब असतील, जिल्हा परिषदचे माजी सभापती आहेत, त्यांच्या आणि अजितदादांचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत आणि त्यामुळं त्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणानं मोठ्या पद्धतीचा निधी या तालुक्यात या शहरासाठी खेचून आणता येईल। आता या 78 कोटीची पाण्याची योजना 2016ला आपण तिचा प्रस्ताव केला होता, सगळ्या त्रुटी पूर्ण करून आपण मंत्रालयात पोहोचवला होता तो प्रस्ताव, आणि योगायोगानं या इलेक्शनच्या वेळेला तो प्रस्ताव मंजुरी मिळाली। आज बंदिस्त गटारीचा प्रस्ताव आपण 2016ला पटवलेला, त्यावेळेला त्याची कॉस्ट होती 160 कोटी। तोही प्रस्ताव निश्चितपणानं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली, आम्ही कमलगौड साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं आम्ही जाऊ आणि तो प्रस्ताव मंजूर करून निश्चितपणानं या शहराच्या वाड्या वस्त्यावरच्या इथं जो रामराव नगरमध्ये तो रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, तो निश्चितपणानं आपण सोडवणार आहोत। आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत, त्या महाराष्ट्राचं जे आर्थिक खात्याची त्यांच्याकडे आहे, तिजोरीची चावी त्यांच्याकडे, त्यामुळं कुठल्या तर घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून अजितदादांच्या या पॅनलला प्रचंड मतानं विजय करा ही मी कळकळीची आपल्याला विनंती करेन। बाकी काही लोक येतील सांगतील भाजप ही जातीवादी पक्ष आहे, समाजात भांडण लावायचं काम हे मंडळी करतात। आज काँग्रेसवाले येतील, आमच्या हाताला मत द्या, हाताला तर लकवा मारला त्यामुळे त्यांना मत देऊन काय उपयोग नाही, कारण त्यांचे 288 जे आमदार विधानसभेत आहेत, काँग्रेसचे नुसते 15 आमदार आहेत, कुठल्या त्यांना विरोध पक्षी नेता देखील होता ना, विरोध पक्षी नेता व्हायला 60 आमदारांची संख्या लागते, तेही ते करू शकले नसल्यामुळं आता जर का चुकून काँग्रेसला तुम्ही मतं दिली ती मतं वाया जातील, आपण आणि 5 वर्षे पाठीमागे जाऊ, त्यांना कुठलाही निधी आणता येणार नाही। आपली घरपट्टी पाणीपट्टी जी आहे, त्या पाणीपट्टी घरपट्टीतून कर्मचाऱ्यांचा पगार देखील भागत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्या नगरपालिकेच्या हेडवरती शासनाचे जे हेड आहेत त्यावरती रक्कम आहे आणि ती रक्कम अजितदादाच्या माध्यमातून आणूनच आपल्याला शहराचा विकास करावा लागेल। म्हणून आमच्या माता भगिनींना, तरुण मंडळींना, वडीलधाऱ्या मंडळींना विनंती आहे की राष्ट्रवादीच्या या घड्याळापुरतंच बटन दाबा। आपण काँग्रेसला सत्ता देऊन बघितली, 5 वर्षात काय केलं विक्रम साहेबांनी? काही केलेलं नाही आहे, नुसत्या गप्पा मारण्याशिवाय या शहरावरती त्यांनी कुठल्या पद्धतीचं लक्ष दिलेलं नाही।
आज शिवाय डॉक्टर आगळे कॉर्नर ती MSCB पर्यंतचा रस्ता बघा, 65 लाखाचा रस्ता तिने त्यांच्या नातेवाईकाला दिला. 6 वर्षापूर्वी ते आमदार असताना त्या रस्ता गुडघ्याएवढे खड्डे पडलेत. 20 वर्षाची त्या रस्त्याची गॅरंटी असताना 6 वर्षात तो रस्ता उखडून गेलेला. म्हणून आज काँग्रेस आता या विषयातून बाजूला गेलेला, कारण सत्ता असल्याशिवाय या शहराचा विकास होणार नाही. आणि अजित दादा आजच्या या सत्तेत सहभागी आहेत, त्यांच्याकडे अर्थखातं आहे. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की साहेबांचं, बंटी साहेबांचं आणि अतुल कांबळेंचं आणि आमच्या तमान गौडा साहेबांचं हे जे पॅनल आहे ते पॅनल प्रचंड मताने विजय करा. आपल्याकडे सर्व शिकलेले उच्च शिक्षित सर्वच्या सर्व उमेदवार या सर्व आमच्या मंडळींनी त्याच्यावरती चर्चा करून चौकशी करून त्या उमेदवारांना उमेदवार दिलेला. विरोध पॅनलच्या पॅनलमधले उमेदवार बघा, भ्रष्टाचारानं बरबडलेले, मटका घेणारे, गुंडगिरी करणारे, लोकांना त्रास देणारे असे उमेदवार त्या बाकीच्या पॅनलमध्ये आहेत. आता उठलं सुटलं व्यापाऱ्यांना वर्गणी मागायची, अमक्याची वर्गणी द्या, तमक्याची द्या, यात्रेची द्या, नेत्याच्या वाढदिवसाची द्या, अशा पद्धतीची वर्गणी मागायचं काम चालू आहे. आता फक्त कुठल्या जर आमच्या कार्यकर्त्याचं लग्न ठरलंय त्यासाठी वर्गणी द्या एवढंच म्हणायचं शिल्लक राहिलेलं. आणि म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही प्रत्येक समाजाला सत्ता दिलेली आहे. माझ्या कारकिर्दीत माझ्याकडे 30 वर्षे ग्रामपंचायत असताना नसीर मुल्ला साहेब असतील त्यांना मी सरपंच केलं, पट्टू गौंडे असतील त्यांना सरपंच केलं, या महादेव कुळेला मी सरपंच केलं, अतुल कांबळेजींना केलं, संजय कांबळेंना केलं, राजू खाडेंना केलं. राजू खाडेला जिल्हा परिषदला निवडून आणलं, त्या कांबळेंना जिल्हा परिषदला निवडून आणलं. ज्या वेळेला पहिली नगरपालिका झाली त्या काँग्रेसच्या हट्टी भूमिकामुळं हे त्यांना चिन्ह नाही आम्हाला चिन्ह, आम्ही तेव्हा काँग्रेसमध्ये होतो. आमचे नेते स्वर्गीय मदन भाऊंनी विचारलं की चिन्ह नसलं तर चालेल का? चालेल म्हणून सांगितलं. आपण त्या वेळेला 20 पैकी 10-12 सीटा आपण निवडून आणल्या. पहिला नगराचे आपण त्या रिझर्वेशन असल्यामुळं त्या यांना केलं. रवी साळेंना 2.5 वर्षानंतर रिझर्वेशन उठल्यानंतर ओबीसी रिझर्वेशन होतं तेव्हा पट्टू गौंडीला आपण संधी दिलेली आहे. आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाला नेहमी संधी द्यायची. आम्ही जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करणारे माणसं आहोत. या वार्डात ओपन महिला असताना देखील बामणेताईंचं काम चांगलं आहे म्हणून बामणेताईच्या या भागातल्या मंडळींनी त्यांची शिफारस केली. प्रवीण दाजे असतील, आमचे विनोद चव्हाण असतील, आमचे संजय पाटील असतील, इथली जी प्रमुख मंडळी आहेत त्या मंडळींनी सांगितलं बामणेताईंचं काम चांगलं आहे, त्यांनाच उमेदवारी द्या. जगताप साहेबांचे असतील, बंटींचे असतील, आमच्या तमनगौडा रवी साहेबांची असतील, आमची चर्चा झाली आणि त्या चर्चेतनं बामणेबाईंना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं. आणि म्हणून मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या ठिकाणी तुम्ही आम्हाला या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षांना निवडून द्या. जत मधल्या 1 ते 11 वार्डामध्ये रस्ते, गटार, त्याचे काही DP प्लॅन असतील, स्वच्छता, सुशोभीकरण, कुठलंही काम आम्ही पेंडिंग ठेवणार नाही. मुंबईमध्ये जाऊन त्यांच्या आम्ही अजितदादांच्या घरात बसणार आहे. या पडळकरला आपण हरवून आलेलो आहे. आम्हाला कुठल्याही एकही वार्डात निधी कमी पडता कामा नये असं ठामपणे ठणकावून सांगणार आहे आम्ही. त्यासाठी तुम्ही आम्हाला ताकद द्या. घड्याळ आमचं चिन्ह निवडणूक चिन्ह आहे. घड्याळाला आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद. बाकीच्या वार्डाचे उमेदवार बघा, आम्ही सगळे शिकलेले उमेदवार दिले. कमीत कमी ग्रॅज्युएट असावा, चांगला असावा आणि त्याला नगरसेवक म्हणून काहीतरी जाण असावी असेच उमेदवार आम्ही दिलेले आहेत. तिथल्या उमेदवाराच्या बाबतीत जरा घोळ झाला होता, परंतु आम्ही मेरिटचा निकष लावला. निवडून येण्याची पात्रता लावून आम्ही हे 2 योग्य उमेदवार आपल्याला काढलेले आहेत. त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहणं हे तुमचं काम आहे. तुम्ही ते कर्तव्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. आज तुमच्यासमोर एक मी हे बघितलं येताना डिजिटल गोपीचंद पडळकने ब्ल्यूप्रिंट. आता ब्ल्यूप्रिंट म्हणजे यांना काय करणार नाही, त्याने एक सिनेमा टाईप हे दाखवलं आहे. जगमध्ये मी काय करू शकतो. 1 वर्षापूर्वी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जग तालुक्यात म्हणजे शहर धरून अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याने त्या गोष्टीचा कुठलाही पत्ता नाही. त्याच्या कारकिर्दीमध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाही. परंतु ब्ल्यूप्रिंटच्या नावानं अतिशय सुंदर रेखाटन त्यांनी केलंय की ते तुम्ही बघून बुरळ पडावे तुम्हाला अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देणारा
ते गोपीचंद पडळकर आहे. भाजप पार्टी ही जातीवादी पार्टीवर लक्ष ठेवा आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल तिथे जाती जातीमध्ये भांडण लावणं, धर्माधर्मामध्ये भांडण लावणं आणि समाजामध्ये असंतोष निर्माण करणं हे काम भारतीय जनता पार्टीचं आहे. काय केलं ते देशासाठी? सगळ्या खोट्या घोषणा करायच्या आहे. महिलावर अत्याचार अनेक गोष्टी इथं घडत असताना इथलं सरकार काही करू शकत नाही, फक्त खोटी आश्वासन देते तुम्हाला. आज शेतकऱ्याचे